धडा 6वा. धड्याचं नाव आहे रंग माझा वेगळा. कवी आहेत सुरेश भट. कवींचा परिचय. कवींचे नाव सुरेश भट. साहित्यिक व्यक्तिमत्व. सुप्रसिद्ध कवी, गझलाकार, पत्रकार, संपादक. काही काळ वृत्तपत्र वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक. ग्रंथसंपदा रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे कविता संग्रह आणि गझलची बाराखडी प्रसिद्ध. काव्याची वैशिष्ट्ये. राजकीय सामाजिक आशयाच्या गझला, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, मूल्यहीनता यावर प्रखर प्रहार करणारी लेखणी. कधी गझलमध्ये मृदू, हळूवार व पण तीक्ष्ण उपरोधिक शब्दकळा. गझल या रचनाबंधांची लोकप्रियता वाढवली व प्रसार दृढ निर्धाराने व्रतस्थपणे केला. कवितेची मध्यवर्ती कल्पना. स्वतःच्या ठोस व कलंदर व्यक्तिमत्वाचे गझलेतून चित्रण करताना दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त होत राहतो. नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटी ठेवणारी शेरांची रचना केली आहे. सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही गझल आहे. शब्दार्थ. गुंता म्हणजे गुंतागुंत. झळा म्हणजे कंसात गरम हवेचा कंसपूर्ण झोत. आसवे अश्रू. गीत गाणे. तात्पर्य सार सारांश निष्कर्ष. पांगळा म्हणजे दिव्यांग. सोहळा म्हणजे उत्सव आणि समारंभ. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. पहिला, पाय मोकळा होणे म्हणजे बंधनातून मुक्त असणे. 2, गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. कवितेचा म्हणजे गझलचा भावार्थ. स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात, सर्व रंगात रंगले तरी माझा रंग वेगळा व अनोखा आहे. माझे व्यक्तिमत्व साऱ्यांहून वेगळे आहे. कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो. मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या, पण मी असा संवेदनाशील आहे की या सुखछायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात. सुखातही मला मानसिक वेदना होतात. माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात. अश्रूच माझे गाणे होते. हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला. दुःखावरही मी माया करतो. कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मला कळले नाही, पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि माझ्या प्रामाणिक जगण्याच्या या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली. चारी बाजूनी या दिशा ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात आणि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणते आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे. जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्याच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना दिव्य तेज आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही. पान नंबर 44. कृती आणि स्वाध्याय आणि उत्तरे. नोंद. कवितांवरती आकलन, रसग्रहण, अभिव्यक्ती आणि काव्यसौंदर्य, अंतर्गत अर्थ, भावार्थ, भाषा सौंदर्य, अर्थसौंदर्य व भावसौंदर्य या कृती अपेक्षित आहेत. प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. पहिला कृती 1 आकलन. त्यातलं पहिलं, पुढील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. त्याच्यात याच्यात दिलेला अर्थ आणि दुसऱ्या कॉलममध्ये ओळ लिहायची आहे. त्यातलं पहिलं, सर्वांमध्ये मिसळूनी ही मी माझे वेगळेपण जपतो. याची ओळ, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. दुसरं, मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही मला त्रास होतो. या अर्थाची ओळ,
कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांचाही झळा. तिसरं, हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे. याच्यासाठी जी ओळ आहे ती आहे, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. आणि चौथं, आयुष्याने माझीच का बरे फसगत केली. या अर्थाची ओळ आहे, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. आता कृती 2, कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी. याच्यासाठी चार रिकाम्या चौकटी आहेत. यातली पहिली चौकट आहे, साऱ्या रंगात रंगूनही रंग माझा वेगळा आहे. दुसरं, साऱ्या गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. तिसरी, उन्हाऐवजी सावल्यांच्याही झळा मला लागतात. चौथी, माणसांच्या मध्यरात्री मी हिंडणारा सूर्य आहे. हे दुसरं आपण जे वाचलं कृती करा, हे पान नंबर 44वर आहे आणि त्याचं उत्तर पान नंबर 45वर आहे. आता इथनं पुढच्या याची प्रश्न पान नंबर 44 आणि उत्तरे पान नंबर 45वर आहेत. तिसरा प्रश्न, जोड्या लावा. त्यातला अ गट आणि ब गट असे 2 गट दिलेत. त्यातला अ गट आहे, 1 माणसांची मध्यरात्र, 2 मध्यरात्री हिंडणारा सूर्य आणि 3 माझा पेटण्याचा सोहळा. आता ब गटात पर्याय दिलेत, अ नैराश्यातील आशेचा किरण, आ इतरांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती आणि ई माणसांच्या आयुष्यातील नैराश्य. आता योग्य जोड्या अशा आहेत. त्यातलं पहिलं, माणसांची मध्यरात्र म्हणजे माणसांच्या आयुष्यातील नैराश्य. 2 मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हणजे नैराश्यातील आशेचा किरण. आणि 3 माझा पेटण्याचा सोहळा. याचं उत्तर आहे, इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती. आता प्रश्न 4, एका शब्दात उत्तरे लिहा. त्यातलं पहिलं, कवीची सदैव सोबत करणारी. याचं उत्तर आहे आसवे. दुसरं, कवीचा विश्वासघात करणारे. त्याचा उत्तर आहे आयुष्य. 3 खोट्या दिशा सांगतात ते. याचं उत्तर आहे तात्पर्य. आणि 4 माणसाच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा. याचं उत्तर आहे सूर्य. प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दांचे अर्थ लिहा. पहिला, तात्पर्य. याचं उत्तर आहे सार किंवा सारांश. 2 लळा म्हणजे माया ममता प्रेम. 3 गुंता म्हणजे गुंतागुंत. 4 सोहळा म्हणजे उत्सव किंवा समारंभ. प्रश्न 6, कवितेतील यमक साधणारे शब्द लिहा. याच्यासाठी 7 त्यांनी ओळी दिलेल्या आहेत. ते आपण त्यातलं पहिलं यमक साधणारा शब्द आहे वेगळा. दुसरं मोकळा. तिसरं झळा. चौथं लळा. 5वं गळा. 6वं आंधळा आणि 7वा सोहळा. आता ही कविता आपण वाचूया. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगतो तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न पेटण्यात माझा पेटण्याचा सोहळा. आता परत आपण पान नंबर 45वर येऊया. त्यातलं कृती नंबर 2, रसग्रहण. पुढील ओळींचे रसग्रहण करा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा.
राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. याचं उत्तर आहे आता आशय सौंदर्य. समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे हे विचार रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे असे कवींना म्हणायचे आहे. काव्य सौंदर्य. उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे, गुंतात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे, माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे. कशा कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनाशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत, म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले, पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला, पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे. भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदीफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. मतला धरून यामध्ये 6 शेरांची म्हणजे रेखो मांडणी केली आहे. यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पकड यामुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते. कृती 3. काव्य सौंदर्य अभिव्यक्ती. त्यातला पहिला आहे पुढील ओळींचा अर्थ रहा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. याचा अर्थ आहे स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात साऱ्या रंगात रंगुनी माझा रंग वेगळाच आहे, सर्व गुंत्यात गुंतुनी माझा पाय मोकळा आहे, मी पायात बंधने घालून घेणार नाही, माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे. आता 2. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. याचा अर्थ आहे कवी म्हणतात कोणत्या क्षणी मला जीवनाचे भान आले ते मला कळले नाही, मी आयुष्य जगायला लागलो, पण या आयुष्याने माझा विश्वासघात केला. आता पान नंबर 46. त्या प्रश्नाचा पुढचं हे आहे 2. माणसांच्या मध्यरात्री हिणणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या ओळींमधले भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वतःच्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. कवी म्हणतात मी कुठल्याही बंधनात स्वतःला कोंडून ठेवले नाही, मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले, माणुसकीला काळीमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही. समाजात नैराश्याचा अंधार असला आणि माणुसकीची भयान मध्यरात्र जरी झाली असली तरी मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो, मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही, मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही. तडफदार व ओजस्वी शब्दात कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत. प्रश्न 3. समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल तर स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःच्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची माणूस असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन आनंदवन उभारले.
समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसले. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता आणि मनाचा विवेक जागवण्यासाठी स्वच्छता अभियान एक हाती पार पाडले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगे महाराज आज आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपणास वंदनीय आहेत. प्रश्न 4. कवींच्या आयुष्याने केलेली फसवणूक तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. रंग माझा वेगळा या गझलमध्ये कवींनी स्वतःच्या बेधडक व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या वाटेला आलेल्या फसवणुकीचाही मागोवा घेतला आहे. ते म्हणतात, मी कोणत्याही गुंत्यात अडकलो नाही, ना कुठल्या रंगात रंगलो. मी स्वतःचे व्यक्तित्व वेगळे राखले, पण मला कळले नाही सुखाची सावली कधी लाभली. पण या क्षणिक सुखाच्या झळा मी सोसल्या. माझ्या कवितेच्या सोबतीला माझे अश्रू होते. त्यामुळे समाजाच्या दुःखाचा लळा मला लागला. तात्पर्य सांगणारे महाभाग भेटले. वस्तुस्थिती विपरीत दर्शवणारे लोक भेटले. चालतोय त्याला पांगळा आणि पाहणाऱ्याला आंधळा संबोधणारे फसवे लोक मला मिळाले. कोणत्या बेसावट क्षणी माझ्या आयुष्याने विश्वासघात केला ते कळलेच नाही. पण मी या फसवणुकीला पुरून उरलो. मी स्वार्थासाठी जगलो नाही. सामाजिक दुःख दूर करणारा मी नैराश्यातील सूर्य झालो. प्रश्न 5. मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे कवी स्वतःबद्दल का म्हणतात ते लिहा. समाजात पसरलेला दुःखदैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे असे स्वतःचे व्यक्तिमत्व कवींनी रंग माझा वेगळा या कवितेत साकारले आहे. ते म्हणतात, तात्पर्य सांगणारी फसवी माणसे व दुसऱ्यांची वंचना करणारी माणसे खोटेपणाचा आवणून समाजात वावरत आहे. हे महामाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे समाजात नैराश्याची मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्री जसा सूर्य झाकळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते, अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्याचा अंधकार दूर करीन. हा विचार शेरातून मांडताना कवी मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे स्वतःबद्दल सार्थ उद्गार काढतात.